व्हेरी गुड मॉर्निंग वन्स अगेन. एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर लास्टचा ब्लॉग बघितला असेल तर आपण सकाळीच उज्जैनचे दर्शन म्हणजे महाकाळेश्वरचे दर्शन करून निघालोय. आता आपण चाललोय सापुतारा टायगर रिझर्व, जिकडे आपली जंगल सफारी आहे उद्याची. आज आपलं जाऊन फक्त स्टे आहे. आपण लागलोय भोपाळच्या रस्त्यावर. स्टार्ट. आपल्याला अजून 6 तास ट्रॅव्हलिंग करायची आहे. जवळजवळ 4:30 पर्यंत पोहोचू. जेवण 1 तास पकडा म्हणजे 5:30. पण आज काय नाही, आज फक्त आराम करायचा म्हणून आम्ही लवकरच निघालो. मध्ये कुठे स्टे नाही घेत. अरे साल्या नीट चालव ना गाडी. तर व्हिडिओ नीट नाही, डबोक 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 चालतात. बाकी इकडे मस्त शेती बेती आहे सगळीकडे. प्लेन्स तिकडे होतं तेव्हा डोंगर डोंगर होते जरा उज्जैनच्या साईडला. आता इकडे एकदम प्लेन्स हिरवगार झालंय सगळं. आणि आता जसं जसं भोपाळच्या पुढे जातं तर फुल जंगल एरिया आहे. कारण की ते मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र बॉर्डर ते भरपूर तिकडे नॅशनल पार्क, टायगर रिझर्व वगैरे आहेत. तिथे लाईनीत आहेत. जर तुम्ही बघतील ना तर असं इकडे अमरावतीच्या वरती मेलघाट, मग सातपुडा, इकडे पेंच, ताडोबा आणि मग तिकडे वरती कुठचं आहे काना टायगर रिझर्व. त्याच्या वरती पण कुठचं तरी मला नाव नाही आठवत. मगासपासून दर्दभरे गाणे गात वेंडी गाणीच दर्दभरी गात लाईफ. त्याचा मोहे मोहे लाईफ झाला युगेशचा. सगळं तुम्हाला सांगत बसलं ना, माझे सबस्क्रायबर डायरेक्ट 10. हे नाही टाकायचं, हे नाही टाकायचं. डायरेक्ट 1 मिलियन सिल्वर बटन. मस्त प्लॅन आहे. पहिल्यांदा गाडी चालवतोय, एवढी मजा आली ना. हा वा, सापासारखी गाडी चालवायला. साप काय असतो? इकडून तिकडून इकडून ते इकडून भेंडी. ते सकाळचे पोहे खाल्लेले ना, ते अजून काय खाल्लेले, जलेबी सगळं वळवळते. अक्षयपेक्षा ते अक्षय असल्यावरच मी याचं उत्तर देऊ शकतो. अक्षय, तुझं कमेंट आम्हाला अपेक्षित आहे. बजाओ, महाकाल के दर्शन करके आए हैं, शिव तांडव. अब शेर के दर्शन करने जा रहे हैं. होपफुली शेर दिसला पाहिजे, कारण की आमचा नशीब जाम खराब आहे या बाबतीत. तरी शेरला आधीच कळतं की आम्ही येतो. शेर कोंडी लावून झोपून आम्ही घाण्याडे शेर मारतो. आमच्याकडे एक शेर आहे, सिंह आहे. सिंह आहे तो. सिंहाचा छावा. जंगल का राजा आहे तो. सिंहाचा छावा. अरे छावा शेरचा असतो वेड्या. वाघाचा छावा असतो. वाघाचा छावा असतो. अरे भाई, वाघाचा छावा असतो. सिंहाचा छावा असतो. आता गूगल कर भैया, मेरा मुंह से निकल गई, क्या बताऊं भाई. मगासपासून आम्हाला रस्ता लागला. जवळजवळ 10-15 मिनिटं झाले. फुल हा लेक आहे, त्याच्या बाजूनेच रस्ता आहे. VIP रस्ता होता. रोडचं नावच VIP रोड आहे. तो बाजूला व्ह्यू मस्त इकडे रोड्स मस्त आहेत, मध्ये झाडं, बाजूला झाडं. फर्स्ट इम्प्रेशन मला भोपाळचे खूप आवडले. मी तर फर्स्ट टाइमच आलोय. बाकी जेवढं मी आता 15-20 मिनिटं बघितले, थम्स अप भोपाळ. बाकी आतमध्ये त्यांचे पण असे एरिया ते आपण काही सांगता नाही. पण जेवढं मी बघितले अच्छा लगा आपले को. अजून किती टाइम आहे काय माहीत बाहेर निघाला भोपाळच्या. आम्ही जरा पुढे आलो तर इकडे तर एकदम म्हणजे असं कसं ना वेगळंच झालं. एकदम वेगळं म्हणजे हिरवगार होतं तर असं वाटतं KGFच्या कुठे कोल माइन मध्ये आलो का काय. एवढं वेगळं म्हणजे वडापाव नाही, रेस्टॉरंट नाही, हॉटेल नाही, काही नाही. काय याला जाम मध्ये मध्ये बोलायची खाज आहे. सगळी खाज काढतो आता रूम वर गेलं. हा, आम्ही कधीचे हॉटेल शोधत होतो इकडे जेवायला. वाजले 2. ते एक छोटंसं अली धाबा असं भेटलंय. पटकन जेवून घेऊया. आता काय जास्त नाही राहिलं, 2 तास. मग मच्छी पण मागा, कुठची मच्छी मागा पण नाही. मग तो काहीतरी बोलला. रोज गुड. छोटा धाबा आहे पण मस्त आहे.
मच्छी आली तर ट्राय करा जर तुम्ही या रूटवर जबलपूरच्या रूटवर येत असतील तर, म्हणजे भोपाळ टू जबलपूर. आणि एरिया पण लँडस्केप मस्त आहे यार, मस्त आहे. मध्येच शेतं, मध्येच जंगल, असंच सुरू राहणार आहे आता. आता आपण पोचलोय पिपारिया. म्हणजे आपण जवळजवळ उज्जैनवरून आज 320 किलोमीटर प्रवास केलाय. आणि पिपारिया हे शेवटचं म्हणू शकतात एक मोठं टाऊन. आणि मग ह्याच्यानंतर आता मला वाटतं जंगल. आणि मग आपल्याला जायचं आहे कुठं रे लिहिलं, पानारपानी. आपला गेट आहे पानारपानी, जे आता इकडून 1 तास आहे. जाऊन मस्त आरामच करायचा. आज कधी जातोय असं झालंय. आणि काल पण नीट झोप नाही झालं. आणि पहिल्या दिवशी पण आपण लवकरच उठलोय. फायनली आपण जंगलात एंटर केलेलं आहे, म्हणजेच सातपुडा जंगल. हे अख्खं टायगर रिझर्वच आहे. हे माझ्या मागे वगैरे सगळं बघू शकता. त्या साईडला पण आहे. हे सगळं संपूर्ण टायगर रिझर्व आहे. तर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलोय, पानारपानी रिट्रीट. आज दुपारीच बुक केलं. फक्त एक नाही समजत आहे की आम्ही आता डोंगरावर आलो, घाट चढून. काय म्हणतात सफारी कुठे होणार तेच काय समजत नाही. बघू उद्याच समजेल. कारण की इथून गेट तर काहीतरी 6 मिनिटावरच दाखवतोय. 3 ते 4 किलोमीटरच पुढे. पुढे रूम्स आहेत, तिथे पण रूम्स आहेत. आणि हे रेस्टॉरंट आहे इकडे, तिकडे पण आहे. म्हणजे त्या लोकांनी बनवलंय ओपन एअर रेस्टॉरंट. आता आपलं कुठचं आहे ते आपल्यालाच माहीत नाही. लीला साहेब गेलेत तिकडे चेक करायला. आत्तापर्यंत जवळजवळ आपले 1100 किलोमीटर झालेत घरापासनं. हा असं वाटतंय 2 दिवस कम्प्लीट ट्रॅव्हलच करतोय. आज जरा आराम करू. हो, तर असं काहीतरी रूम आहे आपला. आणि बाहेरून असे एक या साईडला एक या साईडला आहे. आता सीन असं झालं की वॉशरूममध्ये काहीतरी गडबड आहे, तर ते रिपेअर करतायत. आपण जरा भेटूया आराम. हॉटेलचं नाव आहे मुस्टॅच पानारपानी रिट्रीट. रूम्स चांगले आहेत. फक्त आता एक इश्यू झाला आहे. ते म्हणत आहेत की लास्ट याच दिवशी गेस्टनी चेकआउट केलं आणि त्यांनी काहीतरी ब्रेक केलं आहे. तर आम्ही ट्राय करत होते पण ते नाही झालं. बघू आता लेट्स सी. जर नाही झालं तर त्यांना काहीतरी कॉम्प्लिमेंटरी मागायचं आपण. आपण आता नाश्ता करायला आलो. इकडे चहा घेतलाय, 2 सँडविच, 1 मॅगी. हां, तर इकडे सीन काय आहे, आम्ही उद्याची सकाळची पानारपानी गेटची आपण बुकिंग केलेली आहे सफारी, पण आपण पर सीट केलेली आहे. तर त्यासाठी काय असतं, आदल्या दिवशी इकडे तुम्हाला जिप्सीचं अलॉटमेंट आणि ID व्हेरिफिकेशन वगैरे सगळं करायला लागतं सेम गेटवर. आता आम्हाला आयडियाच नव्हती, तर आम्हाला फोन आला. नशीब नेटवर्क होतं थोडं, तर फोन आला. तो बोलला की एक काम करा, तुम्ही व्हॉट्सअपवर मला ID पाठवा आणि मी तुम्हाला पेमेंट डिटेल्स पाठवतो. ते पेमेंट तुम्ही करून घ्या. आता ह्याचे अरे लिलाचे माझे आणि चे असे मिळून 850 समथिंग × 3. म्हणजे कारण की ते 6 जण असतात ना एका जिप्सीमध्ये, तर ते डिवाइड बाय 6 होतात. असं करून मग ते जिप्सी आणि गाईडचे आपण पेमेंट करतो. हे मस्त झालं ना एकदम. काय पण बोला, थंडीत खेळायला मजा येते. तिला बोलते तिला थांब मोबाईल तर मध्ये टाकू दे. मग फिल्डिंग कर ना. थकला
योगेश आईच्या गावात त्याने पकडला. दे इकडे दे. चपाती आणि चिकन करी जेवायला आला. खूप थंडी लागली. मध्येच झोपलेलो आम्ही 1 तास तर झोपलो असो आणि आता तर खूप थंडी लागते. हालत टाईट आहे. चला जेवून घेऊया. बुफे असं जेवून घेऊया. आपली साबुदाणा खीर आहे. 1 नंबर आहे यार, 1 नंबर. तर टेम्परेचर झालं आहे 10 किंवा 9 काय माहीत. नेट तर नीट चालत नाही आहे. बॉनफायर आपण लावला आहे. जरा हात वगैरे शेकून घेऊया. उद्या काय हालत होणार आहे आपली सकाळी माहीत नाही. The next day. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम बॅक फ्रॉम सातपुडा. तर काल आपण या हॉटेलवर थांबलेलो. कडक थंडी होती रात्री. तर सकाळी पण विदाऊट आंघोळ चाललो आहे. 6:30ला आमचं पोचायचं टाईम आहे. 10 मिनटं आहे. इकडून 3 किलोमीटरवरच गेट आहे. लवकर पोचू आपण. वातावरण बघा यार, सेक्सी झालं एकदम. हा जाऊ दे, ते काय इम्पॉर्टंट नाही एवढं. आपलीच आहे ना. अरे ओपन हो. जा. चावी काय माझ्या हातात आहे. नाही होत आहे.